पाटील इथे भव्य दहीहंडीचा उत्सव सादर करत आहे। त्यांचे ही दुसरं वर्ष आहे। नेहमी समाजसेवामध्ये एकदम पुढे असतात आणि सदैव मी त्यांच्या पाठीशी उभा असतो। हे त्यांच्या दुसरं वर्ष मला सांगितलं आणि ह्याच्यापूर्वी लहान ह्याच्यात केलेलं, आता ह्याच्यात लई मोठं प्रचंड स्टेज बनवलेलं आहे। मी अपेक्षा करणार की ह्याच्यानंतर तिसरं वर्ष अतिउत्तम करे। नमस्कार, मी नागेश कसगंडे, महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आहे दहीहंडीचा उत्सव आणि या ठिकाणी अंधेरी पश्चिम मधील जेपी रोड म्हणजे अंधेरी मार्केटची दहीहंडी म्हणून जिचा परिचय आहे, त्या दहीहंडीच्या उत्सवाला या ठिकाणी ज्यांच्या आईचं नाव त्या चौकाला दिलेले आहे असे राकेश कोटरेजी स्वतः आलेले आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊ। राकेशजी, काय सांगाल? याच ठिकाणी 2 वर्षाअगोदर आपल्या आईच्या नावाने चौकाचं उद्घाटन केलं, मात्र 2 ते 3 वर्षापासून जवळपास प्रथमेश पाटील या ठिकाणी दहीहंडीचा उत्सव साजरा करतात, काय सांगाल? प्रथमेश पाटील इथे भव्य दहीहंडीचा उत्सव सादर करत आहे। त्यांचे ही दुसरं वर्ष आहे। नेहमी समाजसेवामध्ये एकदम पुढे असतात आणि सदैव मी त्यांच्या पाठीशी उभा असतो। हे त्यांच्या दुसरं वर्ष मला सांगितलं आणि ह्याच्यापूर्वी लहान ह्याच्यात केलेलं, आता ह्याच्यात लई मोठं प्रचंड स्टेज बनवलेलं आहे। मी अपेक्षा करणार की ह्याच्यानंतर तिसरं वर्ष अतिउत्तम करे। आठवण कारण या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण दहीहंडीचा उत्सव साजरा करतो, याच ठिकाणी आपल्या आईच्या नावाच्या चौकाचं उद्घाटन सुद्धा झालं होतं। त्या दिवसाची आठवण इथे सेम स्टेज होता। खरोखर 2 वर्ष अगोदर आईच्या चौकाचं उद्घाटन होतं, त्याची आठवण मला येऊन गेली। आज दहीहंडीचा उत्सव आहे, तर महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात या दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातोय। तर काय आपल्या माध्यमातून एक आव्हान असेल दहीहंडीच्या या गोविंदा पथकाला? गोविंदा पथकाला हीच आव्हान असेल की सुरक्षित तुम्ही दहीहंडीला फोडा, तुमची जीवाची काळजी घ्या, तेवढंच माझं म्हणणं असेल। प्रथमेश पाटीलच्या कामाला, कारण डिवाइन फाउंडेशनच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून तो वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवतोय। आज सुद्धा दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय, कसं बघतं त्यांच्या कामाकडे? प्रथमेश पाटीलचं काम कोविड पासून पाहत आहे। कोविडच्या वेळी त्यांनी बरेच लोकांना अनाज दिलं, फ्रूट्स दिलं, तेव्हापासून तो ऍक्टिव्ह आहे। आज पण प्रत्येक सण तो एकदम चांगल्या पद्धतीने साजरा करतो आणि गोरगरिबावर त्याचं जास्तीत जास्त लक्ष असतो। राकेश कोटरे म्हणजे राकेश कोटरेचं नाव मुंबईला जवळपास महाराष्ट्रात परिचय आहे जनसेवेसाठी, आणि असा जनसेवक जेव्हा प्रथमेश पाटीलचं कौतुक करतो त्याच्या केलेल्या कामासाठी, म्हणजे नक्कीच प्रथमेश पाटील जे काम करतोय त्याची योग्य ती दखल वरिष्ठांकडून नव्हे तर मोठमोठे समाजसेवक यांच्याकडून सुद्धा घेतली जाते, एवढं मात्र नक्की। पण तसं ते सांगतो नागेश कसगंडे, महाराष्ट्र न्यूजसाठी खूप खूप धन्यवाद।